पाहूयात पुढची बातमी। प्रशांत आंबी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या नंतर संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। मात्र एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती न घेता अर्धवट माहितीच्या आधारे बेछूट विधान करणं आणि उघडपणे धमक्या देणं हे एका आमदाराला शोभणारं नाहीये। त्यामुळे केवळ दिलगिरी मागत सारवासारव करण्यापेक्षा आमदार संजय गायकवाड यांनी रीतसर माफी मागायला हवी। कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना गायकवाड यांनी शिवीगाळ करत धमकावलं। एखादा लोकप्रतिनिधीच गुंडगिरीची भाषा करत असेल तर जनतेनं कुणाकडे आशेनं पाहायचं असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। मी जे काही त्यांना रात्रीच्या वेळेला त्यांना शिवगाळ केली, त्यांच्या आईबद्दल बोललं असेल किंवा त्यांच्या पत्नीबद्दल झालं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण ज्याला कुणाला बुलढाण्यातून पुस्तक वाचायचं असेल का महाराष्ट्रात आणखी कुठं वाचायचं असेल त्याला आमची विनंती आहे की आपण आपल्या बापाचं नाव सुद्धा एकरी घेत नाही तर महाराजांचं नाव किमान छत्रपती शिवाजी महाराज असंच नाव त्याच्यामध्ये उल्लेख करा आणि मग खुशाल पुस्तक वाचा। आम्ही पण तुमचं ऐकायला त्या ठिकाणी येतो, पण महाराजांच्या नावाचा उल्लेख एकेरी करून करोडो हिंदूंचा अपमान करू नका।